नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था आणि चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत महेश वसंतराव चव्हाण, येलदरी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी यांच्या प्लॉटमध्ये। या उसाला लावून जवळपास 45 ते 50 दिवस होत आहेत। याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपण पाहू शकता, जवळपास 12 इंच ते 18 इंच याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे आणि याला 2 ड्रेंचिंगचे डोस आपण अपलोड केलेले आहेत। तर यामध्ये मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि मायक्रोन्यूट्रल असं ड्रेंचिंगचं शेड्यूल आहे। आणि यामध्ये अंतर आपण घेतलं आहे 5x1 या पद्धतीनं आपलं अंतर आहे। ह्या उसाचं 2 वळीतील अंतर 5 फूट आणि 2 झाडातील अंतर, 2 उसाच्या झाडातील अंतर 1 फूट, अंदाजा सरासरी 6 इंच 1 फूट 1.25 फूट अशा पद्धतीनं आपलं आहे। आणि दुसरी गोष्ट, आपण यामध्ये आंतरपीक म्हणून हरभरा घेतलेला आहे, चना। तर चण्याची वाढ योग्य आहे, छान आहे, 1 नंबर आहे। आणि यामध्ये आता तुर्तासच आपण तणनाशक वापरलेलं आहे। हे जे तुम्हाला कुठं तण जे निघालेलं दिसतंय कुजलेलं, ते तणनाशक वापरलेलं आहे। आणि याला तणनाशक कोणतं वापरलं आहे, तर याला तणनाशक घोल या नावाचं वापरलं आहे। कारण हरभरा आणि ऊस या दोन्हीमध्ये चालणारं हे तणनाशक आहे घोल या नावाचं। तर त्यानं ऊसाचा बचाव होतो आणि चण्याचा, हरभऱ्याचा पण बचाव होतो। पहा, ही हरभऱ्याची जे तासं तुम्हाला दिसतात हिरवेगार दिसतात आणि ऊसामधले जे तण दिसायला लागलं तुम्हाला ते करपलेलं, की हरभरा वाचला आपला, ऊस पण वाचला आणि मध्ये तण मिळालं। तर हे घोल नावाचं तणनाशक जर आपण वापरलं तर इथं आपल्या ऊसाचा योग्य तणाचं व्यवस्थापन होतं, ऊसामधील तणाचं योग्य व्यवस्थापन होतं, हरभऱ्यामधील तणाचं योग्य व्यवस्थापन होतं आणि आपलं जे तण नियंत्रणासाठी जो जास्त आर्थिक खर्च होणार होता तो इथं आपल्याला कमी करता येतो। तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी व्यवस्थापन करून घ्यावं। पहा, हरभरा पण 1 नंबर आहे आणि आपला ऊसात पण तास किती गच भरलेलं होतं तणाचं तुम्हाला दिसतंय, तर आज ते करपलेलं आहे तणनाशकामुळं, हे पण तुम्हाला इथं दिसतं या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, याचं पूर्ण व्यवस्थापन आपण इथून पुढं मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य आणि मायक्रोन्यूट्रलचं शेड्यूल स्प्रे ड्रेंचिंगच्या माध्यमातून करणार आहोत। NPK मुख्य अन्नद्रव्य 200, 130 आणि 100 अशा पद्धतीनं, किंवा ऊसाची जर योग्य वाढ जर वाटत नसेल आपल्याला भरण पोषण, तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 230, 150 आणि 125 NPK कंटेन्स। तर या हिशोबानं आपलं मुख्य अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आहे। आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर, तर कॅल्शियम घ्यायचं आहे NPKच्या 20% आणि मायक्रोन्यूट्रल घ्यायचं आहे NPKच्या 5%। तर अशा पद्धतीने याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, न्यूट्रिशन मॅनेजमेंट। तर हे जर आपण पूर्ण केलं तर सरासरी आपल्याला 100 ते 125 टन प्रति एकर उत्पादनाकडे जाता येईल। तर अशा पद्धतीनं थोडंसं जातीनं याकडं शेतकऱ्यांनी लक्ष द्यावं। हे पहा, हरभरा आंतरपीक आपण घेतलेलं आहे या ऊसामध्ये, हरभरा चना। 2 ऊसाचं अंतर आहे आपलं, की 2 वळीतील अंतर आहे 5 फूट आणि 2 झाडातील अंतर आहे 6 इंच किंवा 12 इंच अशा पद्धतीनं। आणि हरभरा घेतला आहे आपण 2.5 फुटावर, हरभरा आणि ऊस याचं अंतर आहे 2.5 फूट आणि हरभरा हा टोकन यंत्रानं लावल्यामुळं त्याचं अंतर आहे 6 इंच। तर हरभरा कुठं तुम्हाला करपलेला दिसतोय, तर त्यासाठी आपण एक स्प्रे त्याला अपलोड करूया। तर यामध्ये मित्रांनो आपल्याला जो आंतरपीक आहे त्या आंतरपिकाचं व्यवस्थापन असं असलं पाहिजे की मुख्य पिकाचा त्रास आंतरपिकाला होता कामा नाही आणि आंतरपिकाचा त्रास मुख्य पिकाला होता कामा नाही। अशा हिशोबानं जर समजा आपण त्याचं व्यवस्थापन केलं तर दोन्ही पण पिकाचं भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळून जातं आणि योग्य उत्पादन मिळून आपल्याला आर्थिक फायदा हा मिळून जातो। फक्त एक लक्षात घ्यायचं, हरभरा असल्यामध्ये हरभऱ्याला पाणी कमी लागतं आणि ऊसाला पाणी जास्त लागतं। तर याचं व्यवस्थापन कसं करायचं, तर एक पाणी तुम्ही दांडाने देऊ शकता सरीनं आणि दुसरं पाणी
सरीनं न देता तुम्ही स्प्रिंकलरनं द्या हरभऱ्यासाठी हां. म्हणजे ज्यावेळेस आपलं 15-15 दिवसाला पाण्याची पाळी असेल ना, त्यावेळेस एक पाळी आपण पाण्याची जर आज दिली तर पुढची 15 दिवसाची पाण्याची पाळी फ्लड इरिगेशन न देता तुषार स्प्रिंकलरनं द्या. आलं ना लक्षात? तर फ्लड इरिगेशननं एक पाणी द्या आणि स्प्रिंकलरनं एक पाणी द्या. अशा हिशोबानं हरभऱ्याचं वॉटर मॅनेजमेंट असेल. आणि खताचं व्यवस्थापन सुरुवातीला जो डोस दिला आहे, खत कोणता टाकला? हरभऱ्याला टाकला का? नाही टाकला का? अच्छा ठीक आहे. तर हरभऱ्याला आता तुम्ही काय करा, 19-19 घ्या स्प्रेमध्ये. आणि कुठं तुम्हाला ते थोडंसं करपल्याला दिसायला लागले, हां तणनाशकाचा असर आहे ते तर आहेच. पण हे जे आहे ना, हे पान जे करपलं आहे, हे तणानं करपलं आहे. आणि हे जे दिसायला तुम्हाला ही न्यूट्रिशन डेफिशियन्सी पानावर लोहाची कमतरता ना आपल्या जमिनीमध्ये ती तिथं जाणवा लागली हां. आणि ते करपलं आहे का ते ते हां, ते बुरशीचा प्रादुर्भाव आहे ती. आणि ते तर हे बुरशीच्या प्रादुर्भावासाठी आणि याची पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी आपण काय करायचं, मल्टिप्लाय करून ह्युमस आणि बायोमिक्स आपल्याकडे आहे ना, ते ह्या ऊसाचं गेल्या वेळेसचं हां, ते याला वापरा आता हरभऱ्याला स्प्रेसाठी हां. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.